नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रोफेसर निलेश सदार, MSc ॲग्रिकल्चर बॉटनी. आजचा आपला जो व्हिडिओ राहणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आज आपण हळद पिवळी पडणे किंवा हळद निघून आली पण त्या हळदीमध्ये जोम नाही आहे, म्हणजे कमकुवतपणा आहे. तर याबद्दल आज आपण टेक्निकल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाईम बघत असाल किंवा आपले व्हिडिओ बघत आहात पण अजून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. बघा, हळदीमध्ये काय झालं प्रामुख्याने की काही शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे पाणी होतं त्यांनी मे महिन्याच्या शेवटी हळद लावली आणि काही जे शेतकरी होते त्यांनी जून महिन्याच्या जो काही शेवटचा आठवडा होता यामध्ये हळद लावली किंवा जो काही जूनचा पंधरवाडा होता यामध्ये हळद लावली. आता अशा शेतकऱ्यांच्या हळदी निघून तर आल्या आहेत, पण आता ह्या हळदी पिवळ्या पडत आहेत आणि त्या हळदीवर करपा दिसत आहे. ह्या समस्या मला बऱ्याच 2-4 शेतकऱ्यांनी फोटो टाकले म्हणून आजचा व्हिडिओ घेऊन येत आहे. आता तुम्ही ज्यावेळेस दुकानात जासाल तर बरेचसे तुमच्या गोष्टी माथी मारतील ज्याच्यामुळे तुमचा खर्च वाढेल. अलग लक्षात, हे न्या ते न्या, हे घ्या ते घ्या, अलग लक्षात. कारण त्यांना विकायचं असते ते तुम्हाला 100% ह्या सर्व गोष्टी देतील. पण आपण इथं थोडं सायंटिफिकरित्या सगळी माहिती आपण इथं बघणार आहे. आता बघा, जर हळद पिवळी पडली असेल किंवा हळदीमध्ये एक जोम नसेल, कमकुवतपणा असेल तर आपल्याला काय करायचं आहे. आता तुम्ही हे जर सांगितलं तर तुम्हाला मायक्रोन्यूट्रियनचा स्प्रे घ्यायला सांगतील, फेरसचा स्प्रे घ्यायला सांगतील, ह्युमिकचा एखादा स्प्रे द्यायला सांगतील ड्रेंचिंगद्वारे किंवा एखादं फर्टिलायझर घ्यायला सांगतील. म्हणजे एकंदरीत तुमचं बिल जाईल जवळपास 5-6 हजाराच्या घरामध्ये. ओके, पहिल्याच स्प्रेइंगला. तर आपल्याला काय करायचं आहे की एकदम व्यवस्थित तांत्रिक माहिती बघायची आहे ज्याच्यातून आपल्याला आपला खर्चही सुद्धा कमी करायचा आहे. ओके, आता सध्याची अवस्था ही हळदीची म्हणजे लहान मुलासारखी असते. म्हणजे जसं एखादं नवीन बाळ जन्माला येते आणि त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते, त्याच पद्धतीने हळदीची आपल्याला ज्यावेळेस त्याचं जर्मिनेशन्स होते, उगवून येते, तर नंतरचा जो काही 2 महिने आहेत तर खूप चांगली त्याची काळजी घ्यावी लागते. अलग लक्षात, कारण हे लहान वयामध्ये जर सदृढ बनली हळद तर मग पुढेही आपल्याला खर्च कमी लागेल. ओके, मग आपल्याला करायचं काय, तर आपला पहिला फोकसिंग आहे की रूट डेव्हलपमेंट, म्हणजे त्याचे पांढरे मुळं आहेत तर हे पांढरे मुळं वाढले पाहिजे. अलग लक्षात. तर मग आपल्याला याच्यासाठी काय करायचं आहे, तर मी तुम्हाला एक एकरचा हिशोब सांगणार आहे. काय नाही, तुम्हाला 1 एकरसाठी आपल्याला एक 4 किलोची आपली बॅग आहे मायक्रोरायझा, ती एक घ्यायची आहे. आणि दुसरं ब्लॅक कार्बन, म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे त्याच्यात, टोटली प्युअर. अलग म्हणजे तुम्हाला जे 4 गोष्टी 5 गोष्टी तुम्हाला देणार आहेत ते सगळं तुम्हाला या 2 गोष्टीत होणार आहे. अलग तुम्हाला काय करायचं, मायक्रोरायझा घ्यायचा आहे, कारण मूळ हातोडाच आपण आता तिथं मारणार आहे. पहिला मायक्रोरायझा 4 किलोची बॅग घ्यायची आपला आणि ब्लॅक कार्बन घ्यायचा 1 लिटर. आता मायक्रोरायझा घेतल्याच्या नंतर काय होईल की तो मायक्रोरायझा 4 किलोची बॅग आहे, तो घ्यायचा आहे. 10 लिटर पाणी घ्यायचं आहे, 10 लिटर पाण्यामध्ये तो टाकवायचा आणि 2-3 तासासाठी किंवा जर वेळ असेल तर आपण 8 तासासाठी, जेवढा जास्त ठेवसाल तेवढं चांगलं, तो 8 ते 10 तासासाठी आपण मायक्रोरायझा भिजू घालायचा. याच्यात कोणताही गूळ वगैरे टाकायचं नाही. बरेच यूट्यूबला मी सुद्धा बघितले चुकीची माहिती शेतकऱ्यांना देत आहेत. अलग लक्षात, याचं मल्टिप्लिकेशन्स मायक्रोरायझाचं गुळाच्या पानानं वगैरे होत नाही आहे. अलग लक्षात. त्याच्यामुळे साधं आपलं चांगलं पाणी घ्यायचं आहे, 10 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यात मायक्रोरायझा टाकायचा आणि तो विरघळू द्यायचा टोटली. अलग लक्षात, कमीत कमी 4 ते 5 तास ठेवा. 1 तास 1.5 तासही ठेवला तरी चालेल, पण माझं म्हणणं आहे की कमीत कमी 8 तास ठेवून द्या आणल्यानंतर. ओके, त्याला 10 लिटर पाण्यात टाकायचं आहे, त्याला विरघळायचं आहे आणि एका चांगल्या कापडाने काय करायचं आहे, त्याला गाळून घ्यायचं आहे. ओके, तो गाळलेला 10 लिटर आपला मायक्रोरायझा तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये 1 लिटर हे ब्लॅक कार्बन टाकायचं आहे, सेंद्रिय कार्बन. म्हणजे मुळात जे तुमची जी पांढरी मुळी वाढून नाही राहिले किंवा तुम्ही आधी जे सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे खतं फेकलेले आहेत, हे फेकलेले आहेत, हे जमिनीत पडलेले आहेत, हे फिक्स झालेले आहेत, पण हे पिकांना लागून नाही होऊन राहिले. आपण मुळात जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला लागलो. अलग लक्षात. इथं काय करायचं आपल्याला, हे दोन्ही काम करणार आहेत की हे जे काही आतापर्यंत तुमच्या जमिनीत जे खतं टाकत आलेले आहात, जे सगळं काही खतं आहेत, हे खतं लागू करण्याचं काम हे करणार आहेत. अलग लक्षात. तर त्याच्यामुळं काय करायचं आहे, तर आपला एक 4 किलोचा मायक्रोरायझा आणि ब्लॅक कार्बन एवढंच तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे ड्रीपद्वारे तुम्हाला द्यायचं. मग सर आमच्याकडे ड्रीप नसेल तर ड्रेंचिंग करायची. पण ड्रेंचिंग अशा पद्धतीने करायची की तुमच्याकडे ते जे काही आपलं आता बनलेलं आहे 11 लिटरचं, तर हे 10 पंपामध्ये आपल्याला ड्रेंचिंग करायची. 7 ते 10 पंपामध्ये आपल्याला त्याची ड्रेंचिंग करायची. तर अशा पद्धतीनं केल्यानंतर लगेच 2च दिवसामध्ये तुमची हळद ही गडद हिरवापणा तुमच्या हळदीला जाणवेल. तुमच्या हळदीची वाढ उंची वाढलेली दिसेल आणि हा एकच फुटवा आलेला असतो. तुम्हाला ज्यावेळेस एक पान दिसतो तो एकच फुटवा आलेला आहे मेन कोंबातून, पण बाकीचे जे काही फुटवे येतं हे फुटवे येणं चालू होतील. अलग लक्षात, लगेच चालू होतील ते फुटवे येणं. अलग अशा पद्धतीनं आपल्याला हे करायचं आणि ज्यानंतर हे सगळं फुटवे सगळे आल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यानंतर नत्रयुक्त आणि स्फुरदयुक्त खत द्यायचं आहे आणि ते म्हणजे 25-25-0. हे 25-25-0 आपल्याला ड्रीपद्वारे किंवा तुम्ही ड्रेंचिंगद्वारेही तुम्हाला सोडता येते. अलग लक्षात. अशा पद्धतीनं हा जर तुम्ही पहिला तुमचा जे काही समस्या आहे पिवळेपणाचा किंवा हळद पिकामध्ये जोम नाही, कमकुवतपणा आहे, तर हे सगळे या पहिल्या ड्रेंचिंगमध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अलग लक्षात, काही बाकी टाकण्याची गरज नाही.
आपण ज्या पद्धतीने सांगितले तुम्ही त्या पद्धतीने करा. उगाच जास्त खर्च तुम्हाला हे करण्यासाठी काहीच नाही, कारण मुळात काय आहे, तुम्हाला देतच आहे, कोणी पण तुम्हाला देत आहे, पण ते पिकाला लागू कसं होईल हे मात्र कोणी सांगून नाही राहिले. आपण तेच सांगत आहे, मायक्रोरायझा ही चांगली बुरशी आहे, ती बुरशी जमिनीत जाते, ती जमिनीत जाऊन जे काही तुमच्या मुळं येतं या मुळावर जाऊन ते मुळं काय करतात, जे मुळं असतात त्या मुळावर जाऊन त्या मुलांना जे काही मायक्रोन्यूट्रियन्स असतील, न्यूट्रियन्स असतील, स्फुरद असेल, बाकीचे पालाश असेल, तुमचे मायक्रोन्यूट्रियन्स असतील, हे सगळं ॲब्सॉर्ब करून त्या मुलांना देते आणि ते मूळ काय करते, त्यांना अन्न देते. अशा पद्धतीनं हे जीवन यायचं चालणार आहे. आणि हे सेंद्रिय आहेत, दोन्ही सुद्धा सेंद्रिय आहेत, ऑर्गॅनिक आणि ISO मार्क असलेले प्रॉडक्ट आहेत. त्याच्यामुळे उगाच काहीतरी 4-5 हजाराचं, 7-8 हजाराचं, 5-6 हजाराचा पहिला डोस घेऊ नका. अलग लक्षात. खर्च कमी करणं ही गरजेचं आहे. मग याचा अर्थ असा नाही की आपण खर्च कमी करायचा म्हणजे हळदीला द्यायचं आहे, पण सायंटिफिकरित्या द्यायचं, हे उगाच कशाचा हे करा ते करा असं करा, या गोष्टीवर आपला फोकस नाही. ओके. तर शेतकरी बांधवांना विनंती आहे, ज्यांना ही प्रॉब्लेम होत आहे त्यांनी ही ट्रीटमेंट करायची आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा आपलं एक पूर्ण महाराष्ट्रातील हळदीच्या शेतकऱ्यांसाठी एक आपला व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे. तुमचे काही हळदीबद्दल प्रॉब्लेम असतील त्या ग्रुपला टाकायचे आहे तुम्हाला. आणि या कमेंट्स याच्या खाली सुद्धा मी व्हॉट्सअपची लिंक दिली आहे, त्या लिंकून हे जॉईन करून घ्या. तर अशा पद्धतीनं मायक्रोरायझा आणि ब्लॅक कार्बनची तुम्हाला पहिली ट्रीटमेंट घ्यायची आहे. तर तुम्हाला हे लागत असेल तर मला संपर्क करा. अलग लक्षात, कुठं भेटेल तेही मी तुम्हाला सांगतो. खर्च तुम्हाला कमी करायचा आहे आणि उत्पादन जास्त काढायचं आहे, हाच आपला टार्गेट आहे. आज आपण इथं थांबू.